राज्य में जगतजननी मां दुर्गा के महोत्सव नवरात्रि की धूम मची है। वहीं ठाणे के वर्तक नगर में सम्मान युवा प्रतिष्ठान द्वारा तिरुपति बालाजी मंदिर की प्रतिकृति तैयार कर मां दुर्गा की स्थापना की गई है। नवरात्रि उत्सव पर युवा प्रतिष्ठान द्वारा आयोजित कार्यक्रम में अभिनेता सुशांत शेलार की विशेष उपस्थिति रही। हर साल की तरह इस साल भी सम्मान युवा प्रतिष्ठान द्वारा वर्तक नगर में नवरात्रि पर आकर्षक और भव्य सजावट के साथ मां दुर्गा की स्थापना की गई। इस साल प्रतिष्ठान की ओर से तिरुपति बालाजी मंदिर की भव्य प्रतिकृति तैयार की गई। इसे देखने के लिए रोज हजारों श्रद्धालु पहुंच रहे हैं। वहीं प्रतिष्ठान की ओर से हर साल गरबा का भी आयोजन किया जाता है। इस बार गरबा में भाग लेने वाले सभी को प्रतिष्ठान की ओर से दुरुस्त इंडिया और जोड़ियों में वृक्ष दांडिया जोड़ी पुरस्कार दिया जाता है। इस साल ये पुरस्कार विशेष अतिथि अभिनेता सुशांत शेलार के हाथों दिए गए। इस मौके पर मीडिया से बात करते हुए शेलार ने मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा देने पर केंद्र सरकार को धन्यवाद भी दिया। गेल्या कित्येक वर्षापासून आपण या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो आणि माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्वप्न होतं आणि ते स्वप्न माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रयत्नांना यश मिळालं। त्याबद्दल मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमच्या संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीतर्फे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची आणि जिथे जिथे मराठी साता समुद्रा पार पोहोचली आहे त्या सगळ्या मराठी भाषेचा आज मराठी भाषेवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची मान उंचावली आणि अभिमानाने छाती भरून आलेली आहे। तर मी आई जगदंबेच्या कृपेने नवरात्राच्या या उत्सवामध्ये हा दर्जा मिळाला त्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं मनापासून आज आमच्या इथे महाराष्ट्र कल्चर म्हणून आम्ही एक संगीतचा छोटा कार्यक्रम ठेवलेला, तसेच भजनी मंडळ होते, विविध कार्यक्रम नवीन मित्रमंडळातर्फे होत असतात आणि तुम्ही बघाल की लोक दर्शनासाठी आवर्जून येत आहेत। मी लोकांना ही विनंती करतो की त्यांनी महाकालेश्वरचं दर्शन घ्यावं। जे आम्ही प्रतिकृती तयार केलेली आहे, जे उज्जैनची महाकाल आहेत त्यांची प्रतिकृती आम्ही तयार केली।